मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली जात आहे। त्याचबरोबर जे रस्त्याची कामे सुरू आहेत त्यांची देखील पाहणी केली जात आहे। मनपा आयुक्त असतील, त्याचबरोबर मनपाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, स्थानिक आमदार असतील, यांना घेऊन नाशिक शहरातील रस्त्यांवरती कामांची पाहणी करत आहेत। आपण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, कामांना देखील सुरुवात झालेली आहे, आपण पाहणी करताय। नाही, मी गेल्या 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की फक्त थोडीशी उघडीप मिळू त्या पावसाची, सगळे खड्डे आम्ही 8-10 दिवसामध्ये पूर्ण बुजवून टाकू। मागच्या वेळेस सांगितलं होतं, पण पाऊसच उघडीप देत नाही। आता एक आम्हाला सुरुवात झाली, लगेच पाऊस पडला, ती खडी बारीक सगळी क्रश ते ओली झालेली आहे, त्यामुळे अडचणी येत आहेत। पण या ठिकाणी दोन्ही प्रकारचे, म्हणजे पावसामध्ये सुद्धा खड्डे बुजवले जातील अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। तो काल आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आता सुद्धा आम्ही अगदी डे नाईट या संदर्भामध्ये काम करतो आहे। आमचे आयुक्त या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, अधिकारी आहेत। आयुक्तांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये आपण हे सगळं काम संपवू। थोडं पावसाने फक्त उघडीप दिली पाहिजे, नाहीतर मग पावसात काम केलं तर पुन्हा ते खराब होईल, पुन्हा तेच तुम्हीच तक्रार कराल की बघा 8 दिवसापूर्वीच खड्डे बुजवले परत निघाले। पण मला वाटतं की या 10-12 दिवसामध्ये, 8-10 दिवसामध्ये आम्ही सगळे नाशिक शहरातले खड्डे त्या ठिकाणी बुजवतो आहोत आणि त्यानंतर नवीन कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत। त्या ठिकाणी नवीन कामे आम्ही हाती घेतलेले आहेत आणि पुढच्या येणारा जो टप्पा आहे हा व्हाईट टॉपिंगचा असेल, सिमेंटच्या रस्त्यांचा असेल। म्हणजे हा रस्त्याला आता 12 वर्ष झालेत। मागच्या कुंभच्या वेळी हा रस्ता झालेला होता, पण मध्ये फंडाची अपूर्णता आहे, पैसे नव्हते, त्यामुळे हा रस्ता झालेला नाही। आता 12 वर्षांनी याच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती आहे, मला वाटतं व्हाईट टॉपिंग केल्यावर 25 वर्ष आपल्याला रस्त्याकडे बघायचंच काम पडणार नाही, खड्डाच पडणार नाही। चांगल्या क्वालिटीचं काम आपण करून घेऊ आणि म्हणून माझा आग्रह आहे, मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती करणार आहे, बाबा थोडा 1.5 खर्च लागेल, 1 कोटीच्या ठिकाणी 1.5 कोटी लागेल, पण हे कायमस्वरूपी काम होईल। सिमेंटचा रस्त्यांचा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेला होता, कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असते, अनेक शेतकऱ्यांच्या गाड्या देखील याच रस्त्यावरून जात असतात। हा रस्ता पुढे गुजरातला मिळतो आणि कसं या रस्त्याचं नेमकं पुढचं काम असेल, कारण या ठिकाणी आपण सध्या फक्त खड्डे जे आहेत ते बुजवले जातात। इथे सगळे टेम्पररी सोल्युशन आहे। इथे जर त्याला परमनंट सोल्युशन करायचं असेल तर मला वाटतं सिमेंटचा रस्ता करावा लागेल, व्हाईट टॉपिंग करावं लागेल, तो झाल्याशिवाय ते पर्याय नाही। आणि म्हणून मी आग्रह धरणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की बाबा थोडे 1.5 पैसे लागले तर चालतील, पण इथे आपण व्हाईट टॉपिंगच करावं आणि मला वाटतं ते मान्य करतील। आज मुंबईतले रस्ते आपण बघितले असेल, वारंवार तक्रारी असायच्या, खड्डे पडले। आता आपण मुंबईमध्ये सुद्धा मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे रस्त्यात आहे व्हाईट टॉपिंग करणार आहोत, सिमेंटचे करणार आहोत। आज मुंबईमध्ये सगळे बहुतेक रस्ते जे होत आहेत नवीन, ते सगळे सिमेंटचे होत आहेत आणि कायमस्वरूपी तिथलं आता सोल्युशन निघालेलं आहे त्यामुळे। आणि म्हणून इथे सुद्धा नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा तर आहेत, पण नेहमीसाठी या सगळ्या खड्ड्यातून एकदा नाशिककरांची मुक्तता करायची आहे, त्यासाठी आपल्याला सिमेंटचे रस्ते या ठिकाणी घ्यावे लागतील। नाशिक शहर असेल, त्याचबरोबर त्र्यंबक जो रस्ता आहे, नाशिक त्र्यंबक रस्त्याची देखील अशाच पद्धतीची अवस्था आहे। काय मला समजलं, नाशिक त्र्यंबक रस्ता जो आहे त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। त्या कामाला सुरुवात होईल, वर्क ऑर्डर झालेली आहे, एक 2-3-5 दिवसामध्ये त्याला कामाला सुरुवात होईल। तोही रस्ता आपण सिमेंटचाच करतो आहोत, संपूर्ण रस्ता तो सिमेंटचा घेतलेला आहे। मुंबई महामार्गाकडे जाणारा हा रस्ता आहे, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात खड्डे। आता सगळ्यांवर सोल्युशन एकच आहे की थोडा पाऊस थांबू द्या, खड्डे सगळे बुजवले जातील। नवीन रस्ते आपण घेतलेले आहेत आता सगळीकडे कुंभमेळ्याच्या वेळेस, सगळीकडे आता कामांचे वर्क ऑर्डर झालेले आहेत, सगळे कामं सुरू होतील तात्काळ। बघितलं तर आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन होते आणि आता नाशिक शहरात जे खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे, सध्या त्या रस्त्यांची पाहणी मंत्री गिरीश महाजन हे मनपाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना घेऊन आणि स्थानिक आमदारांना घेऊन या ठिकाणी पाहणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि नाशिककरांना चांगल्या पद्धतीचे रस्ते देण्याचा प्रयत्न करू असं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन आकाश ओलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।